हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी मुळे घेतलेले आहेत, मुळ्याची भाजी घेतली. तर आपल्याला ही मुळ्याची भाजी काय करायची मैत्रिणींनो, हे पुढचं आपल्याला हे काढून घ्यायचे, असं कापून घ्यायचे मैत्रिणींनो. ह्याच्यापासून आपल्याला खूप छान रेसिपी करायची आणि कसं आहे, पौष्टिक आहे, शरीरासाठी खूप चांगली. तर आपल्याला आता हे मुळा आहे स्वच्छ धुवून घ्यायचंय बघा, आणि ती भाजी पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. तर मैत्रिणींनो, ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण माती वगैरे असते. चांगली स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर ही आपल्याला बारीक चिरून घ्यायची बघा, एकदम बारीक चिरून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व भाजी बारीक चिरून घेणार आहे. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा. आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी ही भाजी सर्व चिरून घेणार आहे, छान अशी बारीक. तर सर्व भाजी आपली चिरून झालेली आहे. तर आपण आता ही सर्व भाजी बाउलमध्ये टाकूया. मैत्रिणींनो, मुळ्याची भाजी तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे. टिफिनसाठी घाई गडबडीमध्ये आरामशीर बनवू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचे, मुळा घेतलाय बघा मी. हे मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर त्याचं पुढचं मागचं टोक मी काढून घेतलंय. तर आपल्याला काय करायचंय, हे असा वर त्याची साल काढून घ्यायची बघा, पिलेरनी जरा जरा साल काढून घ्यायची. साल काढून झाल्याच्या नंतर आपल्याला हे मुळा आहे ना, बारक्या किसणीने आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे. दोन्ही मुळ्याची मी साल काढून घेतलेली आहे, पाहू शकता. आता किसून घेऊया आपण. मैत्रिणींनो, फक्त मुळा किसून पण भाजी खूप छान होती आणि त्याच्यामध्ये मुळ्याची पानं टाकून पण भाजी खूप छान होती. मुळ्याचे पण भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो. कुणी पराठा पण करतं, कुणी कटलेस करतं. तर आज आपण पराठा किंवा कटलेस नाही करणार आहे, त्याच्यापासून छान अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. पाहू शकता इथे सर्व मुळा आपला किसून झालेला आहे. तर हा मुळ्याचा किस पण आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि शरीरासाठी मैत्रिणींनो, ही भाजी खूप चांगली असती. तुम्ही पण खात जा, करीत जा. इथे बघा 9-10 मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. तर आपल्याला हे मिरच्या बारीक एकदम चिरून घ्यायच्यात. तुम्ही मिक्सरला पण वाटून घेऊ शकता किंवा अशा लांब लांब चिरून पण टाकू शकता, पण मी इथे बारीक चिरून घेणार आहे. छान अशा आपल्या मिरच्या बघा चिरून झालेल्या आहेत. त्यानंतर मैत्रिणींनो काय करायचे, इथे लसूण घेतलेला आहे बघा. लसूण पण मी बारीक चिरून घेतलेला आहे. गॅस पेटून घेतलेला आहे, गॅसवर कढई ठेवून घेतली बघा. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. तर कढईमध्ये आपण आता तेल टाकून घ्यायचे. साधारण इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कसं भाजीला थोडंसं तेल जरा जास्त असलं की भाजी खायला पण खूप छान लागते. तेल गरम झाल्याच्या नंतर जिरं टाकून घेतले बघा. जिरं छान तडतडलं की लसूण टाकून घ्यायचंय.
आणि त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली ती टाकून दिलेली आहे। आणि हे सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे, हिरवी मिरची आणि लसूण। छान परतून झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहे बघा मी 1 चमचा। हळद पण तेलावर छान परतून घ्यायची, पाहू शकता अशा पद्धतीने। हळद परतून झाल्यावर भाजी टाकून घ्यायची, मुळ्याची भाजी ती टाकून द्यायची आपल्याला। आणि भाजी पण छान वर खाली करायची बघा, मिक्स करून घ्यायची सर्व। छान मिक्स करून झाल्यावर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, पाहू शकता तुम्ही। मैत्रिणींनो शिजायला टाइम लागत नाही ह्या भाजीला, अगदी झटपट ही भाजी होऊन जाते। मीठ टाकून झाल्यावर परत एकदा भाजी आपली छान मिक्स करून घ्यायची, पाहू शकता अशा पद्धतीने। तर छान भाजी आपली मिक्स करून झालेली आहे, तर त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची 1-2 मिनिटं। 2 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे, परत एकदा भाजी सर्व मिक्स करून घ्यायची, पाहू शकता। त्यानंतर परत झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला 1 मिनिट आणि 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे, मध्ये मध्ये चेक करायची भाजी आपली मैत्रिणींनो। आणि पाणी बिलकुल पण टाकायचं नाही मैत्रिणींनो, ह्याला पाणी सुटतं ह्या भाजीला, वाफेवर ही भाजी शिजल्या जाते छान, पाहू शकता तुम्ही। तर मस्त अशी आपली ही मुळ्याची भाजी झालेली आहे मैत्रिणींनो। ही मुळ्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत बाय मैत्रिणींनो।